अगं सुमी का गेली तू? आय जानकी वहिनी, तुमची लहानपणीची सखी गेली. जशी त्या सुमित्राची हालत झाली आहे ना, तशीच तुझी पण होईल, लक्षात ठेव. जेवण वाढा, जेवण. नीट बोला, नीट. त्या मायला तुझ्या माझी ऍक्टिंग मारते काय? ए माझी स्टाईल आहे आणि मी असंच बोलणार. जेवायला वाढ म्हणलं, जेवायला वाढायचे. सुमित्रा असते की नाही तर आतापर्यंत अर्धच जेवण बी झालं असतं माझं. तुमची सुमित्रा गेली वर आणि तिच्या बरोबर तिच्या सवयी पण गेल्या वर. आता गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेवा. धमकी देते मला? कसं समजावं तर. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, माझी सारखी सारखी सुमित्राची बरोबरी करायची नाही. अरे तिच्या बरोबर बरोबरी हो पण शकत नाही तुझी. काय पण तिचं कौतुक चाललंय. जिवंत असती ना तर एव्हाना दुसऱ्या लग्नाची केस करून तुरुंगात पाठवलं असतं तुम्हाला. अगं 2 दिवस नाही झाले तिला जाऊन तिच्या नावाने खडे पडतेस वय. आल्या आल्या तुम्ही माझ्या नावाने खडे फोडले म्हणून मी तिच्या नावाने फोडले. यायला दुःखामध्ये होतो ना म्हणून भुनभुन ऐकून घेतली. जास्त बोलशील की नाही कानाखाली आवाज काढेन, कळ काय? हात लावून तर बघा. माजली सोय ग. बायको आहे तुमची, मोलकरी नाहीये. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जर सुमित्राच्या त्रासापासून मी तुम्हाला वाचवू शकते ना, तसाच त्रास देऊ पण शकते. सुमित्राचा काय बी तारास नव्हता, कळलं काय? काय बोलली तू? तू मला सुमित्राच्या त्रासातून वाचवू? जे काही लक्षात आलंय ना ते तसंच लक्षात ठेवा आणि नीट वागा. नाही तर माझ्याशी वाईट वागणाऱ्यांचं काय होतं ते तुमच्या लक्षात आलंच असेल एव्हाना. जेवायला वाढता करा आणि सरकार. नीट मागितलं तर सगळं मिळेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, या घरात तुम्हाला मी आणि मला तुम्ही, आपण दोघंच होत. त्याच्यामुळं याच्या पुढं माझ्याशी बायकोसारखं वागायचं. मोलकरणी सारख्या हाका मारायच्या नाहीत मला. आणि ते गिळायला ना डेंजर दिसायला लागले बाई. काहीतरी बोला ना. असं शांत नका बसू, मला खूप भीती वाटते. काय बोलू? माझी ताकद, माझी सत्ता माझ्या घरच्या माणसांनाच नाही वाचवू शकले. जे काही घडलं त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकणार होता? दैव कधी कोणाला चुकलंय का? आणि आता हे सगळं घडलेलं आपल्याला पचवावं लागणार आहे. घरच्यांसाठी तरी. वाटलं होतं हे घर आता सावरलंय,
अहिल्या, काल सुमित्राबद्दल तू नक्की काय बोलत होतीस? गुड नाईट. अहिल्या प्लीज, मी बोलतोय तुझ्याशी. काल मीही तुमच्याशी काहीतरी बोलतच होते, बहुधा सुमित्राबद्दलच. मला तेच ऐकायचं आहे. काल ज्या पद्धतीने तुम्ही मला उडवून लावलं, त्यावरून तुम्हाला असं वाटतं की मी परत या विषयावर बोलेन? भांडतेस काय ग लहान मुलांसारखी? काल तुम्ही काय करत होतात? स्वतःच्या मनाप्रमाणे जगाशी वागण्याची तुम्हा किल्लेदारांची सवयच फार जुनी. आता तरी स्वतःला बदला. बर, बदलू. आता मनातलं सगळं बोलून झालं असेल, पुढे बोलूया. मला काल जे वाटत होतं ते मी तेव्हा बोलले, पण मला आता तसं काही वाटत नाही. सुमित्रा वेडीच होती. वेड्याच्या भरात तिने मारली असेल उडी. गुड नाईट. अहिल्या, अहिल्या, अहिल्या प्लीज. सुमित्राविषयी असलं काहीही मी एका शब्दानेही ऐकून घेणार नाही. जिवंतपणे सगळ्यांचे टोमणे खातच जगली ती. आता गेल्यानंतर तरी सोडा तिला. वा, तुम्हीच मला म्हणाला की तिच्याबद्दल काही माहिती असेल तर बोल, आणि आता हेही तुम्हीच म्हणताय की तिच्याबद्दल एकही शब्द ऐकून घेणार नाही. ओके, मला सांग, तुझा कोणावर संशय आहे का? किंवा ह्या प्रकरणाशी संबंधित अशी कुठली गोष्ट तुला माहिती आहे का? सुमित्रा काही दिवस मला खूप अस्वस्थ वाटत होती. तिच्यावर कसलं तरी दडपण होतं. असं नाही वाटत का तुम्हाला? समजा दडपण होतं, पुढे? पुढे काय? त्यातूनच तिने आत्महत्या केली असेल किंवा तिचा खूनही झाला असेल. तुला खरंच असं वाटतं? शक्यता नाकारता येत नाही, पण हे सगळं कोणामुळे झालंय? नक्की कारण काय हे आता तुम्ही शोधून काढा. गुड नाईट. जेवण झालेलं दिसतंय. कुठला जेवण, कुठलं काय? घासघाच्या खाली उतरणा हो. तुम्हाला सांगतो, जगण्यासाठी खावं लागते म्हणून खायचं. पण चेहरा का एवढा सुकलाय? माणसाची बायको मेली की नाही की चेहरा सुकतोय असा. माझी बी बायको मेली म्हणून लई दुःखात आहे हो मी. वाटत नाही का? अगं माझ्या सुब्या! येतो मी. बाकी हो, बाकी इथं माझं दुःख बोलून दाखवायला लागलोय, तुम्ही निघायच्या वार्ता करताय. अहो, पर ह्या विषयावर तुमच्याशी बोलताना जर सुगंधानं पाहिलं ना तर झालं, उद्या तुम्हाला मी गेल्याचं दुःख करावं लागेल. चालेल. हा,
नाही माझी सुमी आहे की नाही लई चांगली होती हो. तुम्हाला सांगतो मी, म्हणजे या किल्लेदारांच्या नादाला लागून लागून त्यांच्यासारखी चांगली झाली ती, बिघडली बघा ती आणि मेली हो शेवटी. हा हा हा, पण आता त्यात एवढं काय दुःख करायचं नाही. असं काय म्हणताय? किती झालं तरी 4 दिवस होईना, पण मी खरं खरं प्रेम केलं होतं तिच्यावर. हा नाही खरंय समजा, पण आता ती गेली तिच्या मार्गानं, ती गेली जाऊ दे, दुसरी आहेच की आपली सुगंधा. हा. नाही नाही दुसरी आहेच की, त्याचं काय नाही. ती गेली ना त्याचं दुःख नाही हो, ज्या पद्धतीने गेली की नाही त्याचं दुःख झालंय बघा. तसं काय ती नकोच होती मला. आता कसं बोलला त्यामुळं आता जी आहे तिला नीट जपा. बरं बरं. नाहीतर आपल्या दोघांवर पण संक्रांत नक्की आहे. हा अरे देवा. येतो. या दुःख आवरा बरं जरा. बरोबर. मला वाटते माझ्या दुःखाला बी घाबरतात लोक. सुमित्रा किल्लेदारचा संशयास्पद मृत्यू, अपघात, आत्महत्या की खून याविषयी संशय. हा साहेब. आजच्या वर्तमानपत्रातली हेडलाईन वाचलीत का? हो साहेब. तुम्हाला इतकं बजावून सुद्धा सुमित्राची बातमी पेपरात आली कशी? साहेब मला माफ करा, पण बातमी परस्पर त्यांच्याकडे गेलेली आहे साहेब. पण त्यासाठीच तुम्हाला सांगितलं होतं ना. काय केलं मग तुम्ही? त्या पत्रकाराच्या मुसक्या बांधण घेऊन या माझ्यासमोर. साहेब त्यांनी मला फोन केला होता. मी सुरुवातीला त्याला खूप झाडलं, पण त्यानंतर त्याचे प्रश्न खूपच सुरू झाले. म्हटलं या प्रकरणाला वेगळा वास येऊ नये म्हणून मग सगळं सांगितलं मी त्याला. आता एक काम करा, या बातमीचा बभरा व्हायच्या आत ती दाबा. तुमच्याच्यानं होत नसेल तर मला सांगा, मी बोलतो संपादकांशी. नाही साहेब, मी करतो सगळं व्यवस्थित. काम झालं की तडक घरी या, खूप काम आहेत अजून. होय साहेब. परशू उठ. परशू, हे परशू, परशू उठ. बुडालो विहिरीत बुडालो. कोण नाही? परशू, कोण आहे? मी आहे. आता जागा झाला असशील तर जरा बोलूया का आपण? मला नाही बोलायचं. पण मला बोलायचं आहे तुझ्याशी. ठीक आहे, वेळ आहे काय? साखर झोपेत आहे मी सध्या. लाज नाही वाटत तुला परशू? सुमित्रा जाऊन अजून 2 दिवस झाले नाही, झोपा काढतोयस तू. ये भाषण देऊ नको रे. माझी आई गेली की नाही तेव्हा जेवढा रडलो की नाही त्याच्या डबल टिबल रडलो मी सुमीच्या वेळेला. तुला काय वाटतं हे सगळं कशामुळे झालं असेल? जे झालं ते लय वाईट झालं एवढंच मला वाटतंय. कसं झालं, केव्हा झालं, ह्याचं झालं याचा विचार करून गेलेली बायको माझी काय परत येणार आहे रे? सुमित्रा जायच्या आधी तू तिला शेवटचं कधी भेटला होतास परशू? मला आठवत नाही. मला एक सांग, गेल्या 4-5 दिवसामध्ये तू तुझ्या बायकोला शेवटचा कधी भेटला होता? आठवते का तुला? नाही ना? तसंच आहे. तुमच्यात काही वाद झाला होता? तुमच्यात वाद झाला होता? नाही ना? मग माझ्यात पण नव्हता वाद झाला. दादाकडे जेव्हा तू मीटिंगला आलास तेव्हा तू कुठून येत होतास परशू? तुला काय म्हणायचं रे? मी ढकली सुमित्राला गच्चीवरनं. वाटेल ते बोलू नकोस, मी असं काहीही म्हणलेलं नाही आहे. आपण पोलिसांसारखी चौकशी करायला लागलो, माझ्या मनामध्ये येणार की नाही? तिच्याबद्दल चौकशी करतो, ती गेली वरती ढगात बसली मस्त तरंगेत. इथं माझ्या डोक्याला ताप कशाला पाहिजे? मला झोपू दे रे, माझी झोप खराब करू नको. तिच्या जाण्याने तुला दुःख झालं असेल ना, तू तुझ्या खोलीत जा, दुःख करत बस, मला झोपू दे.
कितीही प्रयत्न केला तरी सुमित्राला नाही विसरू शकणार आपण. जीव रडायला लागली ना की तिची जास्तच आठवण येते. सुमित्रा काकूमध्ये जो सोशिकपणा होता ना, तो आपण कितीही प्रयत्न केला तरी आपल्यात नाही आणू शकत. एखादी बाई कितीही दुःख सहन करेल, पण स्वतःची सवत. पण सुमिताईने तेही मोठ्या मनाने स्वीकारलं. एवढंच नाही ग, सुगंधावर तिने स्वतःच्या बहिणीप्रमाणे प्रेम केलं. घरच्यांचा एवढा विरोध असताना सुद्धा ती ठामपणे तिच्या मागे उभी राहिली. एवढं कोण करतं ग कोणासाठी? अमृता, घरामध्ये आपलं केवढं कौतुक होतं, पण परशुदादांच्या वागण्यामुळे सुमिताईच्या नशिबात खर्चांचं कौतुकही नाही का आलं? मला सारखं असं वाटायचं की सुमित्रा काकूंनी एकदा तरी परशु काकाला चांगला धडा शिकवला पाहिजे, पण ती असं करणार नाही हे सुद्धा मला माहिती होतं. कारण स्वतःच्या अपमानापेक्षा सुद्धा तिला घराची अब्रू जास्त महत्वाची होती. सुमित्रा किल्लेदार यांचा संशयास्पद मृत्यू, अपघात, आत्महत्या की खून याबद्दल संशय. माझ्या समोर कशाला वाचताय तो पेपर? अगं, बातमीच इतकी खास आहे, खास माणसांसमोर वाचायला नको. तुम्हाला जे काय बोलायचं ते बोला आणि इथनं फुटा. आता काय बोलणार मी? पोलीस या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचणार आणि मग खरा गुन्हेगार शोधून काढणार. तुम्ही पेपर वाचताय का मला घाबरवताय? का ग, तू घाबरलीस? पण तुला कोणाची भीती? तू तर या घराची राणी होण्याची स्वप्न पाहतेस ना. खरं तर आता आम्ही सगळ्यांनी तुला घाबरायला हवं, हो ना? तसं असेल ना अहिल्याताई, तर खरंच सावध राहा. कारण यापूर्वी म्हणे सुमिताईंनी तुमच्यावर गोळी झाडली होती. त्याचा बदला घेण्यासाठी तुम्हीच तर काही केलं नाही ना तिला. वा सुगंधा वा, तुझ्या बुद्धीची दाद दिली पाहिजे. यू आर सिम्पली ग्रेट. सुगंधा, मराठीत एक म्हण आहे, कर नाही त्याला डर कशाला. मला अजूनही रात्रीची शांत झोप लागते. ज्यांची झोप उडाली आहे ना, त्यांनी आता विचार करावा. हे बघा अहिल्याताई, जर तुम्ही मला घाबरवायचा प्रयत्न करत असाल ना, तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा, मी अजिबात घाबरणार नाहीये तुम्हाला. बर,